मस्त अशी शेतातून आणलेली कोथिंबीर ताजी ताजी मी आणि माझी आजी नीट करत बसलो होतो आणि तिला थोडीशी मदत म्हणून आपण पण करावं म्हटलं. पण त्यानंतर मला एका मैत्रिणीला बघायला पण जायचं. ते काही मी शूट घेतलं नाही आहे, पण तिला मी बाळ झाल्यामुळे तिला बघायला जाते. तर त्याच्यानंतर इथे बघू शकताय, माहेरला आल्यानंतर आपला थाट काही वेगळाच असतो. तर इथे पुरणपोळ्या बनत आहेत, जे की मी तिकडे जायच्या आधी सांगितलं होतं मी आल्यानंतर मला पुरणपोळी पाहिजे. तर इथे मम्मी पुरण वाटून देते आणि इथे वृषाली पुरणपोळ्या लाटते, बघू शकताय. आणि पारंपरिक पद्धतीने पुरण वाटलं जातं आमच्या इथे. त्यानंतर पप्पा आणि मी मावशीकडे गेलो. निगव्यात मावशी राहते माझी तिकडे. तिला थोडंसं खाऊ घेतला, बिस्किट वगैरे, आणि गेलो. तर कशासाठी गेलो होतो तर तिचं छोटंसं ऑपरेशन झालं आहे हाताचं. ही माझी मावशी, ते बघण्यासाठी गेलेलो. तर गेलो आणि मावशीकडे गेलो नाही असं कधी होत नाही, जावंच लागतं. तर ती चहा ठेवत होती आमच्यासाठी आणि निघताना मग हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मग घरी आलो. हा माझ्या मावशीचा मुलगा संकेत. तर घरी चाललो आहे आम्ही आता. आणि जाता जाता हे विठ्ठल मंदिर लागतं मावशीच्या गावातलं, निगव्यातलं. खूप छान आहे ते. मी आतून काय बघितलं नाही, पण बाहेरून तर खूप सुंदर आहे. त्यानंतर मग अजून एक मंदिर लागतं. हे कसलं आहे ते मला माहिती नाही आणि मी वाचलं पण नाही ते. त्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि मम्मी बाजारातून आली होती. मी भूमीला येताना चप्पल घेऊन, म्हणजे पायतान असतं ना, ते घेऊन आले आणि ती किती खुश होती. त्यानंतर हा सगळा भाजीपाला तिने घरचा असूनसुद्धा बाहेरून पण ती विकत आणते बाजारातून, मेथीची भाजी वगैरे. आणि संध्याकाळी मस्त असं आम्ही देवाचं दर्शन घ्यायला गेलेलो, महादेवाचं. तर इथे बघू शकताय, हे आमचं गावातलं ग्रामदैवत आहे माझ्या माहेरचं. तर असा होता व्हिडिओ. चला तर मग बाय.